फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? बरेच असतील. मग तुमचं जेवण झालं का? आता 1:30 वाजत आलेत ना. भूमिका किती वाजले ग? 1:30. हां, 1:30 वाजलेत. आणि आज आमची पूजा बघा कशी झाली आहे, सांगा बरं. दिसतंय का आमचा देवारा? देवारा घर दिसतंय का आमचा? कशी आमची पूजा झाली आहे आज. देवाराच्या पुढं मस्तपैकी रांगोळी काढली आज. तर आज आम्ही एक श्रावण चालू आहे म्हणून एक छोटासा होम घालतो आहे आज घरात. भूमी तिथं सरक. आज आपण बसून जरा, आज माझ्या पोरांना सुट्टी पण आहे आणि आज आपण बसलोय. सगळ्यांची मतं घेऊया. तर भूमिका सांग, तुला मम्मी व्हिडिओ बनवते तर कसं वाटते काय? खूप भारी वाटतं मला. असं वाटतं की दुसरे पण बनवतात, त्यामुळे माझी मम्मी बनवते ते मला खूप भारी वाटतं. हा, आणि सोहम तुला? मला पण खूप छान वाटतं. छान वाटतं ना. हां, मग तुम्ही हे बघा मित्रांनो, माझे पोरं कसे बोलतात ते बघा. आणि तुम्हाला वाटत असेल ना की मॅडमच नेहमी व्हिडिओमध्ये बोलते, तर आज माझे पोरं सुद्धा बोलतात आहे की त्यांना असं वाटतं की आमच्या मम्मीनं काहीतरी करावं प्रयत्न. फुल नाही फुलाची पाकळी. म्हणजे तसं तर मी कष्ट करतेच शेतात, पण सोशल मीडियावर थोडंसं काम केल्याने आपली जी आर्थिक घरची जी परिस्थिती असते ती बदलायचा आपण प्रयत्न करत असतो. तर तेच मी छोटासा एक काम आपला करते आहे. तर एक मोठा पोरगा पण आहे माझा, साई. साई तो लय लाजतो. व्हिडिओमध्ये येतो पण लाजतो लय. तर आज आमचे मिस्टरांचं काम चालू आहे. आंब्यांची लाकडं आणलेत होमसाठी, तर त्यासाठी ते काढतात आहे. ॲक्च्युली माझ्या घरी संध्याकाळी होम आहे. आता तुम्ही म्हणताल की मॅडम आज तुमच्या घरी होम आहे आणि तुमचा अवतार का असा आहे? तर असा अवतार याच्यासाठी आहे की आता सगळे कामं करून आम्ही बसलो आहे. सगळ्या घराची साफसफाई झाली. काल पोरगीने सगळे भांडी सगळं घासल्यात. तिनं घर पूर्ण स्वच्छ केला, कारण काल दिवसभर तर मी शेतात होते. तर तीच करते. आता ती आहे 12वीला. यावर्षी आता तिचं चाललंय. तर ती आता फोनवर बघा कशी गेम खेळत असते सारखी. तिला सांगा मित्रांनो की अभ्यास करा, आता 12वी कठीण आहे जरा. करते तशी, पण तुम्ही पण सांगा. आणि एकानं आज उद्योग केलाय आमच्या पोरानं. तो गेला होता मेथी विकायला. म्हणजे आता मी भिलारमध्ये राहते ना, मी पहिले भोश्यात होते राहायला. तर ते तिथं गेलेला विकायला मेथी. तर त्या बाईकवालीने त्याला जरा थोडंसं ठोकला. तर मला माहीत नाही कुठला बाईकवाला आहे काय, कारण मी तर नव्हते. आणि नेहमी तो व्यवस्थित येतो, पण आज जरा त्याच्याकडनं काय घाई गडबडीत आला फास्टमध्ये, त्यामुळे थोडंसं लागलं आहे त्याच्या पायाला. जरा सूज आली आहे, बाकी काय पडला नाही कुठं, काय नीट झाला त्याला. थोडंसं टायर तसा हे लागलं आहे. तर काय करताय मग? या ना आमच्या घरी सगळ्यांनी. अगर तुम्ही महाबळेश्वर फिरायला आला तर नक्की या. मी तर सांगते तुम्ही या. आमचं महाबळेश्वर पण बघा कसं आहे काय. पावसाच्या टायमिंगला नका येऊ, गणपती झाल्यानंतर या. म्हणजे थोडंसं बघायला पण खूप छान वाटतं, कारण पावसात कसं सगळीकडे ओल्ला झालेला असतो, मग ते सगळीकडे फिरता नाही येत. त्यामुळे तुम्ही गणपती झाले की या. आणि गणपतीला आमच्या घरी नक्की या. मला व्हिडिओ टाकणार आमच्या गौरायांचा, की गणपती बाप्पांचा डेकोरेशनचा आणि गौरायांचा पण आम्ही टाकणार, की कशी म्हणजे मी कशी तयारी करते गौरायांची. काय भूमिका, कशी असते आपले गौराई? मस्त, एक नंबर कडक असते. म्हणजे खूपच मी कष्ट घेते त्याच्यात. म्हणजे आमचेच दर टायमिंगला वेगळे गौराई असतात. म्हणजे ह्या गेल्या वर्षी ना आमच्या गौराई विहिरीतनं पाणी काढताना होते. चला मित्रांनो, धन्यवाद, बाय.